जळगावमध्ये बसमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। जळगावमध्ये मग महामार्गावर चालणारी ती सकाळची बस, मग या बसमध्ये असं त्या सेटवर काय घडलं पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता त्या मार्गावर चालणारी ही सकाळची बस म्हणजे असंख्य स्वप्ने आणि रोजची धावपळ घेऊन निघालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक जीवन वाहिनीच होती। दुपारच्या शिफ्टमध्ये जाणारी बस क्रमांक 40-50 नेहमीप्रमाणेच गर्दीनं खचाखच भरली होती। ही बस केवळ विद्यार्थ्यांचीच नाही तर 40 गाव, पारोळा आणि नांदगावच्या अनेक प्रवाशांना या बसचे चालक ते रायसिंग वय वर्ष 45 अनुभवी आणि आपल्या कामाशी प्रामाणिक त्यांच्या जोडीला होते। वाहक पाटील उत्साही आणि प्रवाशांवर बारीक लक्ष ठेवणारे। रायसिंग आणि पाटील हे दोघंही अनेक वर्षांपासून या मार्गावर काम करत होते, त्यामुळे प्रवाशांशी त्यांचं एक आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं। परंतु पुढे जाऊन असं काही घडेल त्यांना असं कधी वाटलं नव्हतं आणि त्यांच्याही आयुष्यात हे पहिल्यांदाच घडलं होतं। आणि त्यानंतर बस अक्षरशः पोलीस स्टेशनमध्येच ते घेऊन गेले। या घटनेत काय घडलं होतं ते आता प्रश्न तुम्हालाही पडला असेल। चला तर बघूया ही संपूर्ण घटना। सकाळपासूनच वातावरणात थोडीशी उष्णता जाणवत होती, पण बसमध्ये असलेल्या तरुण उत्साही विद्यार्थ्यांच्या गप्पांमुळे वातावरण जिवंत झाले होते। कालच्या पेपराचे आणि अनेक गप्पा गोष्टी रंगून गेल्या होत्या। काही जण काल झालेल्या पेपरचे तिथं चर्चा करत होते। असं ऐकूनच किलबिलाट बसमध्ये होता। ही बस जळगावच्या नवीन बस स्थानकातून बरोबर 1:30 वाजता निघाली। गर्दीतील अणाचार नांदगाव चांदवड महामार्गावरील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनींना घेऊन बस पुढे सरकत होती। आता सीटवर जागा मिळणं कठीण होतं, त्यामुळे अनेक विद्यार्थी उभे होते। बसमध्ये प्रवाशांची संख्या मोठी असल्यानं ती चांगलीच बस भरलेली होती। मग याच बसमध्ये तो धक्कादायक प्रकार घडणार होता की अक्षरशः मग तो वाहक आणि ड्रायव्हर आहे ते पोलीस स्टेशनमध्ये जाणार होते। या गर्दीचा फायदा घेत बसमध्ये काही टवाळखोर शिरले होते। त्यापैकी एक होता विजय। आव्हाणे फाट्यावरील एका गावातील होता। त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हसू आणि डोळ्यातील उपद्रवी वृत्ती स्पष्ट दिसत होती। त्यानं आपल्या 2 मित्रांना सोबत घेतले आणि त्याचं लक्ष बसमध्ये उभ्या असलेल्या काही शाळकरी विद्यार्थिनींवर होते, ज्या नांदगाव येथील महाविद्यालयात जात होत्या। रायसिंगनं बस चालवत असताना मागच्या आरशातून गर्दीचं निरीक्षण केले असता त्याला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं, पण कशावर लक्ष केंद्रित करावे हे कळत नव्हते। मग पहिली तक्रार आणि वाहकाची समज पुढे आली। बस आव्हान फाट्यापासून पुढे निघाली आणि आतमध्ये वातावरण अचानक तणावपूर्ण झाले। बसमधल्या सीट जवळ उभ्या असलेल्या एका विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती। तिला बाजूला उभ्या असलेला विजय आणि त्याच्या मित्राकडून त्रास दिला जात होता। सुरुवातीला तिनं दुर्लक्ष केलं, पण जेव्हा त्याची हिंमत वाढली आणि त्यांनी गैरवर्तन करायला सुरुवात केलं तेव्हा ती धास्तावली। हिम्मत करून तिनं वाहक पाटील यांना खुणावली, काका जरा इकडे या। तिनं दबक्या आवाजात सांगितले। पाटील त्वरित तिच्या जवळ पोहोचले। काय झालं बाळा? तो मुलगा आमच्याकडे पाहून विचित्र हावभाव करतोय आणि आमच्या अंगाला लागण्याचा प्रयत्न करतोय, तिनं थरथरत्या आवाजात तक्रार दिली। हे ऐकल्यानंतर अक्षरशः वाहकाला सुद्धा मोठा प्रचंड धक्काच बसला। त्याच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली। मग ते पाटील यांना राग आला आणि त्यांनी मागे वळून पाहिलं। विजय आणि त्याचे मित्र निरागस असल्याचा आवडून उभे होते। पोरांनो, काय झालं हे? पाटील आवाजात ओरडले। ही काय जागा आहे का? नीट उभे राहा, नाहीतर खाली उतरा। परत जर असा त्रास दिला तर याद राखा। पाटील यांच्या शब्दांनी विजय आणि त्याचे मित्र क्षणभर स्तब्ध झाले। मान त्यांनी खाली घातली होती, पण त्यांच्या डोळ्यातील द्वेष आणि उपद्रवी वृत्ती अजून त्यांच्या डोळ्यात दिसत होती। आता पाटील यांनी रायसिंगला एक इशारा केला आणि रायसिंगनं हळूच मान हलवली। त्याला परिस्थितीची कल्पना आली। वाढता तास आणि निर्णय घेण्याचा क्षण। पाटील यांनी समज दिल्यानंतर विजय आणि त्याचे मित्र काही वेळ शांत बसले। पण जशी जशी बस नांद्रा फाट्याजवळ येत होती तसं त्यांचा उद्धटपणा पुन्हा वाढू लागला। कुणी काही करणार नाही असं त्यांना वाटलं, पण पुन्हा त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। त्यांनी विद्यार्थिनींना उद्देशून विचित्र कमेंट्स करायला सुरुवात केली, त्यामुळे इतर प्रवासीही अस्वस्थ झाले। त्या विद्यार्थिनींना होणारा त्रास असाही होत होता। त्यापैकी दोघांनी पुन्हा पाटील यांच्याकडे धाव घेतली। काका, आता सहन होत नाहीये, हे ऐकत नाही, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर आम्ही इथंच उतरून जाऊ, एक विद्यार्थिनी रडत म्हणाली। पाटील यांच्या संयमाचा बांध फुटला। त्यांनी ठरवलं की आता या टवाळखोरांना केवळ समज देऊन उपयोग नाही, तर कायद्याचा धाक दाखवणं आवश्यक आहे। मग ते थेट चालकाच्या केबिन जवळ गेले। रायसिंगराव, थांबू नका, हे ऐकणार नाही, बस थेट पोलीस स्टेशनमध्ये घ्या, असं ते म्हणाले। रायसिंग यांनी एक क्षण आरशात पाहिलं। विद्यार्थिनींचे घाबरलेले चेहरे आणि टवाळखोरांचा त्रास त्यांना दिसत होता।
त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला तो निर्णय घेतला. पोलीस स्टेशन ठीक आहे. पाटील मग रायसिंग यांना गंभीर आवाजात म्हणाला आणि लगेचच स्टेअरिंग वळवली आणि बसने नांद्रा फाट्यावरून सामान्य मार्ग सोडून पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्ता धरला. बसची दिशा अचानक बदललेली पाहून विजय आणि त्यांचे मित्र भांबावले. अरे बस कुठं चालली आहे? विजयनं गोंधळून विचारले आणि अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसला की आता बस नक्की कुठं चालली आहे. पाटील बसच्या मधोमध उभा राहिले आणि त्यांनी मोठमोठ्यानं घोषणा केली, बस आता थेट तालुका पोलीस स्टेशनमध्ये चालली आहे. ज्यांना कोणाला उतरून जायचं असेल त्यांनी शांतपणे उतरावं. पोलीस स्टेशनचं नाव ऐकताच टवाळखोरांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांना वाटले की वाहळ केवळ धमकी देईल, पण बस खरंच पोलीस स्टेशनकडे जात होती आणि मग अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अहो काका, पोलीस स्टेशन नको, आम्हाला माफ करा. आता नाही करणार. विजय आणि त्याच्या मित्रांनी पाटील यांच्या पुढे हात जोडले. आता नाही. जेव्हा मुलींना त्रास देत होता तेव्हा हे विचार कुठे गेले होते? आता पोलीसच तुमच्याशी बोलतील. पाटील यांनी त्यांच्या प्रतिकारावर त्यांनी ठणकावलं. रायसिंगनं बसचा वेग कायम ठेवला होता. पोलीस स्टेशन जवळ येत असल्याचं पाहून विजयच्या मनातील भीती वाटली. त्याला वाटले की एकदा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर त्याची काही खैर नाही. बस मग अवघाने फाटा पार करत असतानाच त्यानं हिंमत केली. बसचा थोडासा वेग कमी होताच त्यानं गर्दीतून वाट काढली आणि चालत्या बसचा दरवाजा हिसका देऊन उघडला. धडधड असा आवाज झाला आणि विजयनं खाली उडी मारली. चालत्या बसमधून उडी मारल्यामुळे त्याला जोरदार मार लागला, पण त्यानं त्याची पर्वा न करता मिळेल त्या दिशेनं पळायला सुरुवात केली. त्याचे दोन्ही मित्र घाबरून मग पाठोपाठ उडी मारण्याचा प्रयत्न करत होते, पण इतर प्रवाशांनी त्यांना धरलं. पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले. मग रायसिंगनं विजयला पळताना पाहिलं, पण त्यांनी बस थांबवली नाही. मग त्यांनी प्राथमिकता अशी होती की बस सुरक्षितपणे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल. पळू दे, त्याला त्याचं नाव गाव माहिती आहे, तो पळून जास्त दिवस लपणार नाही, पाटील म्हणाले. काही क्षणातच बस थेट तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात जाऊन उभी राहिली. बस पोलिसांच्या आवारात उभी राहिलेली पाहून पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं धावत आले. पाटील आणि रायसिंग यांनी घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. त्याचबरोबर ज्या विद्यार्थिनींना त्रास झाला होता त्या घाबरलेल्या अवस्थेत पुढे आल्याने त्यांनी सविस्तर फिर्याद दिली. उपस्थित पोलिसांनी तत्पर कारवाई केली. पळून गेलेल्या विजयचा शोध घेण्यासाठी लगेच काही पोलिसांना तिथं पाठवण्यात आलं. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले. सर्व प्रवाशांनी चालक रायसिंग आणि पाटील यांच्या धाडसाचं कौतुक केलं. तुम्ही दोघांनी आज फक्त मुलींचं संरक्षण केलं नाही, तर समाजात एक चांगला संदेश दिलाय. पोलीस निरीक्षकांनी रायसिंग आणि पाटील यांचं अभिनंदन करताना म्हटलं. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आता भीतीऐवजी कृतज्ञता दिसत होती. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.